माझे अध्यापक वर्ग आणि पदव्युत्तर आणि पदवी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, त्याचप्रमाणे इंटर्नसुद्धा या ठिकाणी आहेत काही. अतिशय म्हणजे सरांनी प्लॅन तर करून 3 तासाचं लेक्चर आणलं होतं. मला माहिती आहे माझी कॅपॅसिटी काय आहे, मला माहिती आहे आपल्या सगळ्यांची कॅपॅसिटी काय आहे. त्यामुळे सरांना म्हटलं तुम्ही काय सांगताय ते ॲक्च्युअल समराईज करा आणि ते 1 तासात तुम्ही मांडा. तर मी म्हणेन सरांचं खरंच खूप कौतुक करेन. आपल्याला थोडंसं बोलण्याची सवय असते ॲज ए आपण अध्यापक आहोत म्हणून. कमी असेल तरी आपण जास्ती इलॉबरेट करूनसुद्धा सांगू शकतो. पण 3 तासाचं लेक्चर हे 1 तासामध्ये शॉर्ट करून सांगणं खरंच ती टाळ्या वाजवा याच्यावर प्लीज, टाळ्या वाजवा. शासनाच्या माध्यमानेच आपल्याला जे काही ह्यांच्या तप सेवा सुमिरन ही जी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण आहारशैली, आपण त्याला चिकित्सा पद्धती म्हणणार नाही, आहारशैली म्हणा किंवा आपली एक आपण त्याला आपल्या आयुर्वेदाच्या अनुषंगाने आपली जी काही लाईफस्टाईल आपल्याला हवी आहे, दिनचर्या आपल्याला हवी आहे, तर ती जी त्यांनी त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेली आहे. आणि एकंदरीत तिन्ही गोष्टी जर समोर ठेवल्या म्हणजे आत्ता मला समजलं की यांचं तपसेवा सुमिरन ॲक्च्युअल काय आहे. म्हणजे आपण मी सुद्धा पूर्ण ब्लाइंडली या ठिकाणी आली होती. तर एकंदरीत त्यांनी जे काही प्रेझेंट केलं आणि त्यांची प्रेझेंटेशनची स्टाईलसुद्धा मला खूप आवडली. आपण सुद्धा ती ॲडॉप्ट करूया, कारण प्रत्येक वेळेस आपण म्हणतो इन द फॉर्म ऑफ डॉक्युमेंटेशन, इन द फॉर्म ऑफ रिव्ह्यूज. तर आज त्यांनी मॅक्झिमम जे काही रिव्ह्यू त्यांना मिळाले होते, जे काही अनुभव होते ते त्यांनी आपल्यासमोर मांडले. आणि जेव्हा रिव्ह्यूच्या फॉर्ममध्ये, डॉक्युमेंटेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याकडे त्या गोष्टी येतात तर ते जास्ती ॲक्सेप्टेबल असतात. तर जसं वृषाली मॅडमनी म्हटलं की सायंटिफिकली त्या गोष्टी प्रूफ पाहिजे. बरोबर आहे मॅम, जेव्हा आपण एखादा प्रस्ताव शासनाकडे मांडतो तेव्हा आपण ह्या गोष्टीसुद्धा आणि त्यांनासुद्धा ते ॲक्सेप्टेबल आहे. तर ज्या काही गोष्टी आपण आज ऐकल्या तर मी म्हणेन की सर निश्चितच ज्याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टीचा आम्हीसुद्धा प्रयत्न करू ह्यामध्ये आमच्या जीवनामध्ये ॲडॉप्ट करण्याचा. त्याचप्रमाणे तसे जसे आम्हाला अनुभव होतील आम्ही तुम्हाला शेअर करू. आणि आजच्या व्याख्यानामधून एक आहे की आता आपल्याला शंकांचं निरसन करायला या ठिकाणी वेळ नाही आहे, बऱ्यापैकी वेळ झालेला आहे. तर मी म्हणेन की सरांचा संपर्क नंबर माझ्याकडे आहे, मी शेअर करेन तुम्हाला. तर तुम्ही सरांना बोलू शकता. आणि त्याचप्रमाणे मुलांचे रिव्ह्यूज PG असतील ते PG स्टुडंट, UG स्टुडंट, इंटर्न आणि स्टाफचे रिव्ह्यूज इंडिव्हिज्युअल येऊ द्या. आणि मुलांचे रिव्ह्यूज मला एकत्र आले तरी चालतील. तर एक 2-3 दिवसाचा वेळ घ्या तुम्ही, मंगळवार बुधवारपर्यंत जरी मला दिलात तरी चालेल. मग आपण ते कन्सोलिडेट करून मग आपण संचालकांच्या स्तरावरती आपण ते पाठवून देऊया. तर आम्ही या ठिकाणी मी माननीय मंत्री महोदयांचे, त्याचप्रमाणे आपले माननीय आयुष संचालक रामन सरांना मी थँक्स म्हणते. कारण एक वेगळी विद्या, आपण याला विद्याच म्हणू, ज्यामध्ये त्रिसूत्री पद्धतीने कार्यक्रम चालतो. आहाराच्या पद्धती, जसं सेकंड त्यांनी सेवा सांगितलेली आहे, तर ज्याचा आपण कधी असं चिकित्सेच्या दृष्टिकोनातून विचार करत नाही, परंतु त्या गोष्टीला सुद्धा त्यांनी एक पद्धती म्हणून ॲडॉप्ट केलेली आहे. आणि तिसरं म्हणजे सुमिरणामध्ये मला एक समजलं म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना आध्यात्मिक टच असलेला मुख्य वारंवार त्यांच्या बोलण्यातून मलाही जाणवायचं. आणि इथे सुद्धा म्हणलं अहंकार त्याग करा, अहंकार त्याग करा. सगळ्या गोष्टी होतात अहंभावाने. मी पण आले की सगळ्या गोष्टी येतात, त्या खानपानाच्या असो किंवा आपल्या मनाशी संबंधित असो. तर त्याचा त्याग करून सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला काही पॉझिटिव्ह रिझल्ट सगळे मिळतात. तर ह्या त्रिसूत्री पद्धतीला अवलंब करून वाघ सरांनी निश्चितच खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी आपल्यासमोर व्याख्यान दिलेलं आहे. त्याबद्दल मी पोद्दार महाविद्यालयातर्फे वाघ सर तुम्हाला खूप सारे धन्यवाद. आणि आमच्या सगळ्यांतर्फे आम्हा सगळ्यांतर्फे तुमचे पुनश्च आभार मानते आणि मी इथे विराम देते. एक शेवटचे मी 30 सेकंद सांगतो, शेवटचे 30 सेकंद. एक श्रद्धा शिंदे नावाची मुलगी आहे, तर मी बोलताना ते म्हणतो की उज्ज्वला पाटील परभणी. तर त्या मुलीला अक्षरशः म्हणजे मासिक पाळी 6 महिने न्यायची, मग गोळ्या घेतली की 8 दिवसांनी यायची, पुन्हा दुसऱ्या गोळ्या घेतली की 1 महिने यायची. तिची मानसिक शक्ती एवढी खराब झाली की हिरवी साडी घालू की लाल साडी घालू, त्याच्यामध्ये तिला शॉक देणं सुरू झालं आणि फर्स्ट इयर सायन्सला ती नापास झाली. तीच मुलगी जेव्हा विद्येमध्ये आली तर ती कॉलेजमध्ये गोल्ड मेडल आलेली आहे आणि तिचे सर्व व्याधी